सर, आपण आत्ता बोललो मूर्तीविषयी. पण मला जाणून घ्यायला आवडेल, की ही मूर्ती इथे कधी झाली? म्हणजे मूर्तीच्या स्थापनेचा इतिहास मला जाणून घ्यायचा आहे. या मूर्तीच्या स्थापनेचा इतिहास, त्याचे कागदोपत्री संदर्भ उपलब्ध आहेत. 26 सप्टेंबर 1715 या तारखेला ही मूर्ती या गाभाऱ्यामध्ये विराजमान झाली आणि तिची प्राणप्रतिष्ठा झाली. त्या संदर्भातले अनेक कागदपत्र शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केलेले आहेत. त्याच्यामुळे ऐतिहासिक संदर्भ जर पाहिले तर 26 सप्टेंबर 1715 या दिवशी या गाभाऱ्यामध्ये ही मूर्ती विराजमान झाली. याच्यापूर्वी ही मूर्ती कुठं होती, तर त्याचेही संदर्भ आपल्याला या पत्रातून पाहायला मिळतात. तर आदिलशाहीच्या काळामध्ये किंवा आक्रमणाच्या काळामध्ये मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी पुजाऱ्यांनी ही मूर्ती उचलून गाभाऱ्यातून उचलून आपल्या घरामध्ये लपवून ठेवली होती. आणि हे स्पष्ट उल्लेख असलेली कागदपत्र आपल्याला शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केलेल्या कागदामध्ये किंवा अनेक संदर्भ ग्रंथातून पाहायला मिळतात. याचा अर्थ असा की प्राचीन काळापासून या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली मूर्ती मध्यंतरीच्या धामधुमीच्या काळामध्ये, धामधुमीच्या काळात हा शब्द सुद्धा त्या ग्रंथामध्ये आलेला आहे बरं का. म्हणजे त्या काळच्या त्या कागदोपत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की महालक्ष्मी धामधुमीच्या काळामध्ये पुजाऱ्याच्या घरी लपवून ठेवली होती, असा तो कागदपत्र उपलब्ध आहेत, ते प्रकाशित झालेले आहेत. तर धामधुमीच्या काळामध्ये ही मूर्ती पुजाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी आपल्या घरामध्ये लपवून ठेवली होती. आणि नंतर 1715 साली त्याचे ऐतिहासिक संदर्भ खूप महत्त्वाचे आहेत. नरहर भट सागावकर नावाच्या एका गृहस्थांना स्वप्नात दृष्टांत झाला की आता काळ शांत झालेला आहे, वातावरण शांत झालेलं आहे, त्याच्यामुळं आता जगदंबेच्या मूर्तीनं आपल्या स्वस्थानी बसण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, असं त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. नरहर भट सांगावकरांनी त्यावेळेला कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्यावर होती. पन्हाळ्यावर जाऊन कोल्हापूरचे छत्रपती दुसरे संभाजी यांच्या कानावर ही गोष्ट घातली. संभाजी तरी जगदंबेचे भक्तच होते आणि त्यांनी आपल्या गजेंद्रगडकर घोरपडे नावाच्या सरदारांना आज्ञा केली आणि ही मूर्ती गाभाऱ्यामध्ये पुन्हा विधीपूर्वक प्रतिष्ठापना करायला सांगितली. तर 26 सप्टेंबर 1715 या दिवशी गजेंद्रगडकर घोरपडे सरकार यांनी ही मूर्ती गाभाऱ्यामध्ये विधीपूर्वक स्थापित केली. आणि त्यानंतर त्या मंदिराच्या व्यवस्थापनाचे सगळे अधिकार हे प्रधान कुटुंबांच्याकडे दिले आणि त्यांना प्रधान हे पद दिलं. घोरपडेंना गजेंद्रगडकर घोरपडे सरकार असं पद पण त्यांना दिलं. आणि या घोरपडे आणि प्रधान कुटुंबाचे वंशज आज सुद्धा या करवीर नगरीमध्ये या मूर्तीच्या इतिहासाची साक्ष मोठ्या अभिमानानं देत आहेत. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.